सगळ्यात पहिल्यांदा मशीन चालू केल्यावर पहिल्यांदा न्यूट्रल गिअरवर ठेवायची मशीन. ह्या गिअरला काय होतंय, फक्त आतले ब्लेड फिरतात, बेल्ट फिरत नाही. कर चालू. ओके, कर बंद. ह्याला बेल्ट फिरत नाही न्यूट्रल गिअरला. आता परत गिअर काय आपल्याला 2 चाऱ्याचे गिअर आहेत, बेल्ट फिरत थोडं. आता इकडे टाकला की मोठी कुटी होती 1 इंच आणि इकडे टाकला अर्धा इंच कुटी होती. तर आता आपण ते टाकला. हां, कर चालू. ठीक आहे. आता परत दुसरीकडे इकडं तुम्ही टाकू शकता. आता बेल्ट फिरवायला लागतो. नाही, परत ह्याला गिअर तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्हाला जी आता एका साईजची कुटी पाहिजे, समजा अर्धा इंचाची पाहिजे, अर्धा इंचावर ठेवायचा, 1 इंचाची पाहिजे 1 इंचावर ठेवायचा. हे लक्षात. आता हे खोल. आता ही गिअरची साईज अर्धा इंच 1 इंच जशी पाहिजे तशी तुम्ही सेटिंग केली ह्याची. आता ही ब्लेड आहेत आतमध्ये, ह्याला 4 आडवं 1 5वं ब्लेड आहे आणि हे असे 4 ब्लेड आहेत. तर ह्याला दोन्ही बाजूने धार आहे. आता ह्याला धार बीर करायची काही गरज पडत नाही. ह्याच्यात फक्त दगड लोखंड किंवा असं काही गेलं नाही पाहिजे निबार, तरच ह्याची सेटिंग हालती. सेटिंग हालती म्हणजे ह्या ब्लेडमध्ये की आपल्याला चारा वगैरे तुमचा एखाद्या वेळेस हा ही सगळं फिटिंग राहते. आणि ह्याला धार ऑटोमॅटिक लागत जाते. हे आडवं ब्लेड आहे, ह्या ब्लेडला ही ब्लेड घासत जातं कंटिन्यू. एक साईड जर समजा खराब झाली तर दुसरी बाजू पलटून टाकायची, कारण ह्याला दोन्ही बाजूनं धार आहे. बरोबर. आता ही आहे. आता इकडे आतमध्ये गिअर आहेत बघा, त्या बाजूला गिअर आहेत आणि ह्या बाजूला गिअर आहेत आणि चेन आहे. तर ह्याला तेवढं ग्रेसिंग तुम्हाला करावं लागतं कंटिन्यू. ही साईडचं कव्हर खोललं, हे कव्हर खोलला, हे कव्हर खोलला की इथनं तुम्हाला ग्रेसिंग करायला येते. बरोबर. मोटरचं काय आहे, मोटरचं हे तर कधी आपल्याला हा चेन लावून त्याला. आता हे मोटर जे आहे त्या मोटरला इकडे हे पंख्याच्या इथं कधी कधी चारा वगैरे जाऊन बसतं इकडं. तर इथं समजा एखादा पत्रा टाकला किंवा पुष्टा बांधला तरी जमतं, किंवा नाही बांधला तरी फक्त ही फॅन फिरला पाहिजे, म्हणजे मोटर वगैरे गरम होत नाही. फॅन आपला मोकळा कंटिन्यू फिरला पाहिजे तिथं. परत आता ही जाळी बांधून आपली हा इकडे बाहेर बांधायला आम समजा, म्हणजे त्याला काय नाही, तिथं काही प्रॉब्लेम नाही त्याला. आता ही जी आहे ही कन्व्हेअर बेल्ट आहे. ह्याच्यात मटेरियल ऑटोमॅटिक पुढे ओढतंय, ह्याला असं दाखलायची किंवा दाबून धरायची गरज नाही. म्हणजे काय तुमचं आता ही ब्लेड पूर्ण पॅक आहे, तुम्ही हात फक्त हितपर्यंत सोडला की ती ओढतंय आतमध्ये, डायरेक्ट पकडलं की ओढतंय ती. त्याच्यामुळे तुम्हाला असं हिथं आतमध्ये हात घालायची किंवा बोट तिकडे आतमध्ये घालायची गरज नाही. ऍक्सिडेंट वगैरे होत नाही. जपून समजा आता लाईट चालू, लाईटमध्ये काय आहे ही गिअर जो आहे तुम्हाला समजा अर्धा इंच कुठे करायची तर इकडं शॉर्टकट ठेवा, 1 इंच करायची इकडे लॉंग कट ठेवा. पण ज्या गिअरमध्ये तुम्ही ठेवताय तिला बटन बंद करूनच त्या गिअरमध्ये ठेवायची. परत तुम्हाला ज्या गिअरमध्ये समजा तुम्हाला 1 इंचाची कुठे पाहिजे, तुम्ही ते गिअर सेट केला, रेग्युलर फक्त बटन चालू करणे आणि चारा टाकायचा, ओला चारा टाका किंवा सुका टाका. हा तुम्हाला जो पाहिजे तो चारा तुम्ही त्यात टाकू शकता आरामात. फक्त काय की म्हणजे चालूमध्ये गिअर बदलायचं नाही तेवढा. ऑपरेटिंग लक्षात आलं तुम्हाला. आणि एक 8 किंवा 15 दिवसाला गिअरला ग्रेसिंग करायचं, गिअर कोरडं राहिलं नाही पाहिजे तेवढं. कुट्टी करायची ना, हे गिअर बदलून समजा इथं घ्यायची ना, बंद करूनच घ्यायचा हा गिअर. हा गिअर बंद म्हणजे बटन बंद करून तुम्हाला पाहिजे तिकडे गिअर मध्ये घ्यायचं, चालू मध्ये घ्यायची नाही. ठीक आहे. हा तुम्हाला जिथं पाहिजे तुम्ही घेऊ शकता. फिरवायचा आता इकडे घ्यायची ना, मध्ये इथं घ्यायची, तुम्हाला जशी कुठे लागत. मोटर जे आहे इकडे आलेली घ्यायची, फिरवायची. ही आपल्या घरगुती 3 HP सिंगल फेजची मोटर आहे, 28 RPM घरगुती लाईटवर बी चालते सिंगल फेजच्या. ठीक आहे. फक्त एका टायमाला तुमचा समजा घास अडकलाय किंवा एकदम लो व्होल्टेज आहे त्याच्यावरती जास्त चालू ठेवायचं नाही. त्याच्यावर चालू ठेवलं किंवा एका टायमाला लय मोठा घास टाकला ना अडकलाय तर कधी कधी मोटर गुंग करते नाही का, समजा अडकल्यावर. तर त्यावेळेस पटकन तुमचं आपलं बटन बंद करणे आणि चारा काढून घेणे, म्हणजे ते गुंग करून ठेवली तर जळण्याची शक्यता राहते. भरता वगैरे ते कॉपर वाइंडिंगची मोटर आहे पूर्ण, पण जर लय वेळ अडकून राहिले तुमचं तर एखाद्या वेळेस जळू शकते मोटर. तेवढी काळजी तेवढी घ्यायची तुम्हाला. बाकी चारा तुम्ही ओला टाका, सुका टाका, सगळ्या ह्याचा तुमचा डायरेक्ट भुगा होतोय. परत चारा तुम्हाला जवळ पाडायचा असेल, पुढचं टोपण खाली करायचं, चारा लांब पाडायचं 4-5 फुटापर्यंत, टोपण वर केलं चारा तुमचा पाहिजे तिथं पडतंय. ठीक आहे. तुम्ही ज्यावेळेस चालवताना मला व्हिडिओ वगैरे बनवून पाठवून द्या सगळं. तुम्ही ज्यावेळेस जो चारा टाकता सगळा चारा टाकून प्रत्येकाचा व्हिडिओ वगैरे पाठवा, म्हणजे बाकी शेतकऱ्यांना वगैरे बघायला होतंय सगळं. ठीक आहे. काढ दे वायर, काढ. सबसिडीचं तुमचं झालंय सगळं, तुम्हाला कागदपत्र वगैरे सगळं देतो. सबसिडीचं तुमचं फक्त तिथं जमा करा नेऊन. तुम्हाला घ्यायला नाही सिंगल फेजच आहे, ह्याला काही 3 फेजची नाही मोटर. आपली सिंगल फेज घरच्या लाईटवर चालते.
हे घ्या, दोन वायरवाली वायर घ्यायची, जाड मधली कॉपर वाइंडिंग चांगली वायर घ्या. म्हणजे कसं आहे, आपण जवळ असतो मशीनच्या जॉईंट वगैरे सगळं प्रॉपर चांगलं द्यायचं. बाकी काही धोका नाही ह्या मशीनमध्ये. बाकी तुमचा हात जात नाही, ऍक्सिडेंट होत नाही किंवा ब्लेड उघडे नाहीत. तुमचं कुठलं मागं पुढं करायला जमते मशीन. तुम्हाला जागा वगैरे कमी लागते सगळी. परत चाऱ्याची साईज लहान मोठी करता येते. हा नट सुरुवातीला 1-2 दिवस पहिल्यांदा नाही, किती बी वापरा तुम्ही, काय वापरायला काय अडचण नाही. फक्त आता नाही चालेल. गायावाले पण येतात आपल्याला, मध्ये घोड्यावाल्याने पण नेलं सगळं. हा फक्त काय ज्यावेळेस आता सुरुवातीला 1-2 दिवस काय नट नवीन असतात सगळे टाईट. फक्त 1-2 दिवस सुरुवातीला टाईट करायचं. ब्लेडच्या नटांना काही करायची गरज नाही. बाकीचे जे नट असतील आपले कन्व्हेअरचे म्हणा किंवा इकडले खालचे वगैरे, जसे 1-2 काय होतं, आपण कुठे गेले की चारा उडून वगैरे थोडी धूळ जाते. धूळ गेली की नट काय हलत नाही जागचं कुठलेच. आलं लक्षात सगळं. ओके, चालवायचं लक्षात आलं. गिअर वगैरे बदलाय सगळं चालतं. घे पुढे इकडे मशीनचं. 3 HP सिंगल फेज 2800 RPM 100% कॉपर वाइंडिंगची ही हाय स्पीड इंडियन ॲग्रो चाप कटर कडबाकुटी मशीन आहे. 1 तासात 1.25 टन कटिंग क्षमता आहे. कन्व्हेअर बेल्टमुळे मटेरियल टाकल्याची गरज नाही. चारा ऑटोमॅटिक समोर ओढला जातोय. त्यांची गाडी येऊ द्या ना, नाही तर लावा. हा लावून ठेवते घे. हां घे पुढे. तर 1 तासात 1.25 टन कटिंग क्षमता आहे. 3 HP सिंगल फेज 2800 RPM 100% कॉपर वाइंडिंगची मोटर आहे ह्याला. तर तुम्हाला जर ही मशीन पाहिजे असेल तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पाहू शकता. आणि ऑनलाईन बुकिंग जर करायची असेल तर डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे. शासकीय सबसिडी या मशीनला उपलब्ध आहे. तर ऑनलाईन बुकिंगसाठी आमचा जो नंबर आहे 9561 26 72 25 9561267225 या नंबरला संपर्क साधल्यास याची संपूर्ण माहिती तुम्हाला घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे. तर सर्वच प्रकारचा ओला आणि सुका चारा कट होतोय. तर कमी वेळेत कमी जागेत फास्ट काम करण्यासाठी उपयुक्त असणारी ही नवीन ॲडव्हान्स फीचरवाली हाय स्पीड कडबाकुटी मशीन इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे नाशिक हायवेवर संतोषनगर भाम या ठिकाणी आपली ही कंपनी. चाकणपासून 5 किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर. तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या. लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा. पाहिजे तो चारा सोबत घेऊन यावं. स्वतः कुठे करून पहा. तर जुन्या कुटी मशीन ज्या अवजड होत्या त्याच्याऐवजी ह्या कमी वेळेत कमी जागेत फास्ट काम करणाऱ्या हाय स्पीड कडबाकुटी मशीन्स इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी आपण लॉन्च केले आहेत. तर या ठिकाणी या कडबाकुटी मशीनचे डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र असल्यामुळं तुम्हाला या संपूर्णपणे मशीन होलसेल दरात मिळतात. तसेच याचे स्पेअर वगैरे देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा. हां मला लक्षात आलं सगळं आता. 9561 26 72 25 या नंबरला 9561267225. तर 1 तासात 1.25 टन चाराची कुट्टी करणारी ही हाय स्पीड कडबाकुटी मशीन आहे. कन्व्हेअर बेल्टमुळे मटेरियल टाकल्याची गरज नाही. चारा ऑटोमॅटिक समोर ओढला जातोय. त्यामुळे ॲक्सिडेंटचा वगैरे पण याच्यामध्ये कुठलाही धोका तुम्हाला होत नाही आहे. तर खाली चाका असल्यामुळे एका जागेवर दुसऱ्या जागी घेऊन जाता येते. आणि सर्वच प्रकारचा ओला आणि सुका चारा तुम्ही कट करू शकता. चाऱ्याची साईज लहान मोठी करण्यासाठी याला 2 गिअर आहेत. अर्धा इंच 1 इंच पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही चाऱ्याची कुट्टी करू शकताय. तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या आणि ऑनलाईन बुकिंगसाठी या नंबरला संपर्क साधा. 9561 26 72 25 इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे. धन्यवाद.